गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः. समचरणसरोजं नीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरोनतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरितिकप्रधीशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. आता वाग्यविलासनी, आता अभिनव वाग्यविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी. सज्जन श्रोते हो, परमार्थ हे महाधन भाग 1 मध्ये आपण संतांच्या साहित्यामधून, संतांच्या साहित्यामधून की शाश्वत आहे, जे सत्याचं ज्ञान करून देतं, आपल्याला दुःखाची निवृत्ती करत देतं. संत हे निष्क्रिय नसतात. श्रोते हो, गीता हे गीतेमधलं जे ज्ञान आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, की संतांनी आपण जर तुकोबरायांचं थोडंसं प्रत्येक साधू संतांचं घेतलं तर ते आपल्यापेक्षा जास्त कर्मशील असतात, लक्षात ठेवा. पण कर्मापासून होणारे काही सुखदुःख आहेत, ह्यापासून सुटका करायची. आपल्याला हे सगळं सुखासाठी चाललेलं आहे. जी जीवाची तळमळ होते, दुःखाची जे आपल्याला लहरी किंवा छटा किंवा चपकार जे बसते ना दैनंदिन जीवन जगत असताना, आहे ना, बातम्या ऐकतो, इकडचं गेलं, ॲक्सिडेंट झाला, तिकडचं गेलं, ते गेलं, काही काही वाटत नाही. पण ज्यावेळेस आपल्या जवळचा जातो ना, मग जीवाची लही होते. हे असं का म्हणतो आणि आपण रडाय करतो. ज्यावेळेस दुसऱ्याला ठेस लागली की आपण हसतो, पडला तरी हसतो. पडला म्हणतो तो, ठेस लागली. पण आपल्याला ज्यावेळेस ठेस लागते त्यावेळेस आपल्याला अंतःकरण दुखावतं. अरे 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 अरे, डोळ्यात खूपच जास्त असेल तर दुःखद भावना होतात. मग हे जे सगळं आहे, आणि काल आपण थोडंसं चिंतन केलं की देह नश्वर आहे, देह तर जाणार आहे. प्रत्येक नित्य तर इथं काही नाही आहे. फक्त जी छाया, जे आपलं काही कर्म असेल ते कर्मच थोडंफार शिल्लक राहतं. आणि संत तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मधुरा वाणीच्या नका पडो भरी, जाल यमपुरी भोगावया. जे सारखंच गोडं बोलत असतात ना, त्यांच्या मधुरा वाणीच्या तुम्ही भरी पडू नका. कारण ते ज्या अर्थी ते सारखं गोड गोड बोलत आहेत, त्या अर्थी त्यांचा काहीतरी निजस्वार्थ असू शकतो. ज्याप्रमाणे लाफ्टर शोमध्ये असेल, एखादे कॉमेडियन असतील किंवा एखादं कलाकार असतील, ते कला करून आपल्या मनाचं मनोरंजन करतात. ते वास्तवाचं ज्ञान आपल्याला देत नाही, ते कुठल्या तरी आपल्या त्या विश्वामध्ये घेऊन जातात, त्या प्रकारचं मनोरंजन करतात. आणि आपल्याला त्यांना त्यांचं पैशाचं किंवा काही ऐहिक भोग किंवा संपत्ती वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं असेल, ते त्यांना त्यांचा उद्देश आणि हेतू तो असतो. पण ते साधूसंत अशा कुठल्याही आपलं मनोरंजन करत नाही, ते आपल्याला एक वास्तवाचं ज्ञान देतात की काय आहे हे सद्य परिस्थिती, म्हणजे नेमकं काय होणार आहे. आणि हे कसं असतं, एका ठिकाणी तुकोबराय सुद्धा म्हणतात की जे आपले जीवन बदलून टाकणारे आहेत, आपल्यामध्ये काहीतरी सत्वगुण वाढणारे आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला काहीतरी ज्ञान देणार आहेत, सर्वांगीण आपला विकास करणार आहेत, अशा प्रकारचेही चित्रपट पाहावे. नाही तर टाईमपास म्हणून काय पाहतात. त्यासाठी तुकोबराय म्हणतात, मूल देवनिया साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहोनिया. मग असा ह्या सर्वांगण अभ्यास करत असताना मग आपण परमार्थ म्हणजे काय, आपल्याला आता सुख पाहिजे, दुःख नको आहे. काही झालं, कशी परिस्थिती आली, काही झालं, कारण दुःख होतं याचं कारण आहे की आपली देहात्मक बुद्धी असते. देहात्मक बुद्धी असते. देहातीत बुद्धी होण्यासाठी परमार्थ आहे. देह मी नाही आहेच. कारण आणि आपण साधं व्यवहारात पाहिजे तर देह मी नाहीच. मी म्हणतो माझ्या हाताला लागलं, पायाला लागलं. आणि ज्यावेळेस आपण एखादा मृत्यू शरीर असतं, त्याच्यातला जीवात्मा निघून गेलेला असतो, चैतन्य निघून गेलेलं असतं, ज्यावेळेस तो पुरला जातो किंवा त्याच्या धर्मानुसार तो अग्नीवर ठेवला जातो, जाळला जातो, त्यावेळेस देह कुठं तडपडतो, देहाला कुठं चटके बसतात. मधला जो जीव असतो ना, तो तळमळत असतो. म्हणून आपल्याला कर्म करण्याची हतवटी आली पाहिजे. बोलायला खूप सोपं आहे, परमार्थ
ह्या विषयावर चिंतन करायला, व्याख्यान करायला किंवा संतांनी सांगितलेले गोष्टी ते अभंग आहेत ते वाचायला खूप आहे, पण ते अंगीकरणं खूप अवघड आहे. आणि मग रोज थोडं 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 चिंतन असेल. आपण कुठल्याही हे पहा, हे संतांचं जी शिकवण आहे ते यच्चावत मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी आहे. ते फक्त हिंदू धर्मासाठीच किंवा मुस्लिम धर्मासाठीच ख्रिश्चन असं नाही आहे. सजीव सृष्टीवर एक सजीव सृष्टी गुण्यागोविंदानं कशी नांदता येईल, मग ते कुठल्याही धर्माचा असो, पंथाचा असो, राष्ट्राचा असो, देशाचा असो, कुठल्याही असो, कुठल्याही कुळाचा असो, त्याची अत्यांतिक दुःखाची निवृत्ती कशी झाली पाहिजे, त्याला सुख म्हणजे कसं वाटलं पाहिजे. आणि सुख हे मानसिक अवस्था आहे, मानसिक अवस्था आहे, मनाची अवस्था आहे. आणि मग ते त्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम संत करतात. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुणीही असो, आपण कुठल्या धर्माचे असो, त्या धर्मामध्ये, तर ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, आपण एकांतात बसावं. हो जो काय नियत चालक आहे किंवा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, असं कुणीतरी एक मानावंच लागतं. आणि काय आहे, आस्तिक बुद्धी होण्यासाठी सुद्धा जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळा मुखा नाम याला, राम आहे, रहीम आहे, अल्लाह आहे, येशू आहे, अशी आस्तिक बुद्धी होण्यासाठी सुद्धा हजारो जन्माची तपश्चर्या लागते. त्यावेळेस आपण आस्तिक कुठंतरी, नाहीतर अहंकार, मी करतो, आणि मी म्हटलं की सर्व नाश असतो. कारण हे आपण जर पाहतो, आता आपण जरी लीडर्स वगैरे पाहितले तर ते पहा सगळे जनता जनार्दन म्हणतात, कारण ते करणारा कोणीच नाही. मग आपण आता हे परमार्थाकडे आलेलो आहोत. काल आपण थोडंसं चिंतन केलं की परमार्थ हे महादान आहे, येऊनी नरधेय मुख्य करी स्वार्थ, साधी परमार्थ न होता ब्रह्मज्ञान श्वान शुक्रा समान आहे, आपलं थोडं चिंतन केलं. पण आता परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तो आपल्या जीवनामध्ये कसा आचरणात आणावायचा. आपल्याला मानवी जीवनाची क्षणभंगुरता कळलेली आहे, नश्वरता आहे. मानवी जीवनात ते स्थित्यंतर होतो. आपला जो देह गोमटा असतो, लहान असतो, तारुण्यावस्थेमध्ये जो आपल्याला आपल्या देहाच्या संदर्भामध्ये जे आपल्याला अभिमान असतो, तो आपण पाहतो ज्यावेळेस वृद्ध माणसाचे चेहरे पाहतो, किंवा आपणही आपल्या आरशामध्ये बघितलं तर आपल्यालाही आपला चेहरा आपल्याला दिसतो की हळूहळू त्या चेहऱ्याची मादकता, चेहऱ्याची सुंदरता कमी कमी होत चालली आहे. आणि मग हे आपल्याला थोडंसं हे झाल्यानंतर मग हे सगळं होत असताना पण आम्ही परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कारण काय भुरळासी बाहेर रंगा का उगा ध्येयावर त्या प्रकारचे काहीतरी हे आभूषणं घालायची किंवा काही भरपूर माळा घालायच्या, अंत हे बाहेरीन सोंग नाही आहे. एखादा मुलगा शाळेत जात असेल, त्याला सॉक्स दिला, बूट दिला, त्या प्रकारचा गणवेश दिला, पाठीमागं दप्तर दिलं, तो शाळेत चाला, स्कूल बॅग अडवली म्हणजे तो हुशार झाला असं नाही. ते त्याची प्राथमिक अवस्था आहे. पण त्याला त्या पुस्तकातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. जसं की बाबा एखादा मिलिटरीमॅन असेल, सोल्जर असेल, काय कोणालाही कपडे घालून त्याच्यामध्ये ती वीरता येणार नाही, ती क्षत्रिय ते तत्त्व येणार नाही त्याच्यामध्ये. किंवा डॉक्टरचा ड्रेस घालून आपल्याला त्याचं ज्ञान नसणार आहे. हे बाहेरील अंग आहेत. पण अंतरंग असताना एका ठिकाणी तुकोबाराय सुद्धा म्हणतात, भक्त ऐसे जाना जो देही उदास गेले, अशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. की भक्तांची लक्षणं सांगतात की तो त्यांचा विषय हा भगवंत झालेला असतो, आणि जो देहावर उदास असतात. कारण आपल्याला हे चटके बसतात ते देहामुळे बसतात. आपल्याला आपल्या मुलानं अभ्यास नाही केला की दुःख होतं, त्यानं लवकर स्नान केलं नाही की आपल्याला दुःख होतं. पण शेजारचा मुलगा जास्त झोपला तरी वाटतं जाऊ द्या काय, म्हणजे कारण ह्या देहात्मक बुद्धी आहे. मग हे देहात्मक बुद्धी हळूहळू कमी होण्यासाठी आपल्याला परमार्थ करावा लागतो. आणि आपल्याला आपलं कालच आपण थोडंसं चिंतन केलं की आपल्याला स्वधर्म तर पाळावाच लागतो, आपलं कर्म आपल्याला करावं लागतो, आणि ते चांगल्या हातवटीनं करावं लागतं. पण परमार्थामध्ये आता ह्या परमार्थाची जर सगळ्यात एकदम क्लिअर कट जर कोणी कन्सेप्ट क्लिअर केली असेल तर संत चोखोबा महाराजांच्या ज्या पत्नी आहेत, मुली आहेत, मुलगी संत निर्मळाबाई यांनी एकदम क्लिअर कट केलेली आहे बघा कन्सेप्ट. ते एका अभंगामध्ये म्हणतात, परमार्थी साधावा बोलती या गोष्टी, परी नये हतवटी काही त्यांची. अरे परमार्थ सांगा असे बरेच काय म्हणतात, पण त्यांना हतवटी नाही आहे. कारण आपण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे शिष्य होते, संत तुकोबाराय हे गुरु होते, पण शिष्य कसा श्रीमंत होतात. पण आज आपण जर बाजारातल्या गुरुकडे गेलो तर त्या गुरुचेच मोठे मोठे आश्रम असतात, 5-5, 10-10 एकर जमीन असते, किती मठ असतात, कशा आलिशान गाड्या असतात, आणि आपण तिथेच जाऊन आपली ओंजळही करतो. कुठंतरी गरिबांना आपण संत एकनाथांची शिकवण विसरतो की एवढं मोठं गंगेचं इतक्या लांबून प्रयागहून आणलेलं पाणी रामेश्वरला घेऊन जात असताना एक तळपडलेल्या गाढवांना त्यांनी ते पाणी पाजलं.
संत नामदेव एका कुत्र्याच्या पाठीमागे, बाबा तू रोटी घेतोस तर तू पण घे, असे पाठीमागे लागले. एक सामान्यामध्ये प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये आपण भगवंत पाहायचं सोडून कुठंतरी कुणाच्या जे दांभिक आणि ढोंगी माणसाच्या पाठीमागे लागतो आणि आपलं आहे ते धनाचा नाश करतो. हे धनाचा नाश करण्याची सुद्धा काही गरज नाही, हे संत स्पष्ट अभंगामध्ये सांगतात. आणि आपल्याला गुरु करायचं असेल तर ग्रंथ हेच गुरु करावं लागतात. सज्जन हो, संतांनी सांगितलेले ग्रंथ घ्यावे, तर अभ्यास करावा, आपल्या चिंतन करावं आणि आपल्याला त्याच्यामधून किती आचरण करता येतं, खरं आहे का, हे प्रत्यक्षात अनुभवावं. आले अनुभवात ते जगात येत असे आणि मग नंतर आपण त्याच्यावर चर्चा करावी. तर संत निर्मळाबाई म्हणतात, परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, परिणय हातवटी काही त्यांची, शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेच मुख्य कारण परमार्थ. भाव हा शुद्ध असला पाहिजे. जो परमात्मा आहे, परमात्मा आहे, जो अल्लाह आहे, जो राम आहे, जो रहीम आहे, तो या सृष्टीच्या प्रत्येक चराचरामध्ये भरलेला आहे. मी ज्या व्यक्तीशी वागतोय, ज्याची बोलतोय, ज्याची व्यवहार करतोय, तो शुद्ध भावना असला पाहिजे. आणि हेच मुख्य कारण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद ब्रह्मा मंगळ. कुणी असो, स्त्री असो, पुरुष असो, परका असो, आपला असो, परप्रांतीय असो, परदेशीय असो, कुणी असो, एखादा पशु असो, कीटक असो, एखादा वृक्ष असो, हेच आपल्याला संत सांगतात. नाहीतर आजची ही परिस्थिती आलेलीच नसते आपल्याकडे कोरोनाची. किंवा जे नदीला पूर येतात, आज नदीचे गटारगंगा, हे सगळं आपणच दोषी आहोत. आपण निसर्गावर अतिक्रमण केल्यानंतर निसर्ग आपल्याला चटकं देतोच, कधी त्याची झुलक दाखवतोच. आणि परमात्मा ते जे माणसं आहेत ना, ते आपल्या कर्माकडे प्रवृत्त असतात, ते कोणाची निंदा करत बसत नाहीत. बघा 3ऱ्या चरणामध्ये काय म्हणतात, निंदा दोषस्तुती मान अपमान व मना समान लेखादी. अरे जो परमार्थाकडे, ज्याला सुख पाहिजे ना, ज्याला आनंद पाहिजे, कोण निंदा करतं का, कोण दोष करतं, कोण स्तुती करतं, एखादा मान करत असेल, कोणी अपमान करत असेल, ते वमना समान लेखा. तुम्ही म्हणताल असं वमना समान म्हणजे उलटी केल्यासारखं लेखा. जशी उलटी केलेली आपण बघत नाहीत ना, तसं आपल्याला कोणी मान अपमान किंवा निंदास्तुती केली तर तसं बघू नका. का बघू नका? कारण आपण जर त्याच्यामध्ये अडकलो तर आपली बुद्धी देहात्मक होईल. आणि बुद्धी देहात्मक झाली की अभिमान येतो, गर्व येतो, सगळं काय दुःख वगैरे सुख, हे सगळं देहाचे हे गुणधर्म आहेत. मग आपल्याला देहातीत व्हायचं आहे. निंदा दोषस्तुती मान अपमान ओमना समान लेखादी, परद्रव्य परान्न परनारीचा विठाळ, मानावा आढळ परमार्थी. खूपच मार्मिक चरण आहे, कडवा आहे पहा. 4थ्या क्रमांकाचं जे चरण आहे, परद्रव्य परान्न परनारीचा विठाळ, मानावा आढळ परमार्थी. म्हणजे एक ओवी आहे, पण हे जीवनाचं किती सार शिकून जातं पहा. आपण इतक्या एज्युकेशन सिस्टीम आहे, एज्युकेशनमधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेतो, डॉक्टरेट घेतो, पण त्याच्यामध्ये जे मेन शिक्षण आहे, मेन जे गाभा आहे संस्कृतीचा, की परद्रव्य, दुसऱ्याचं द्रव्य का हरण करावं, गोड गोड बोलून, खोटं करून, डुप्लिकेट पॅकिंग करून. कारण बिझनेस हा सुद्धा जनसेवेसाठी केला जातो. नाहीतर कोण कुणाला विचारतं, आपण कितीही लुटलं श्रीमंत झाला कोण विचारतं. जर आपण पूर्ण इतिहास पाहितला, 5000 वर्षापूर्वीचा इतिहास पाहितला आपल्या भारताचा, जगाचा, तर त्याच्यावर नावं कुणाची, आपण जयंती कुणाची साजरी करतो, महात्म्यांची जयंती साजरी करतो, साधू संतांची पुण्यतिथी साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, की ज्यांनी काहीतरी दुसऱ्यासाठी केलं. परद्रव्य परान्न परनारीचा विठाळ, मानावा आढळ परमार्थी. आणि परमार्थामध्ये सुद्धा हे गोष्टी लागतात. नाहीतर उगाच दुसऱ्याचं अन्न, दुसऱ्याचं द्रव्य कसं, किंवा परनारीबद्दलची जी अभिलाषा असते, ती अभिलाषा काढून टाकावं लागते. म्हणून तर तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, इतुले करी भलत्या परी प्रद्रव्य परणारे, सांढोनी अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. ए मॉडर्न मॅन, ए मानवा, तुला जर सुखी राहायचं असेल ना, जर तुला पशुसारखं प्राण्यासारखं जीवन जर जगायचं नसेल, तर इतुले करी भलत्या परी, दैनंदिन जीवनामध्ये तू एवढंच कर. परद्रव्य परणारी सांढोनी अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. न करी दंबाचा सायास, शांती राहे बहुवस, जीवी सेवी सुगंध रस, नकळी आळस रामनामे. आता हे पहा, हे सारखं म्हणतात की बाबा हे रामनाम, हे भगवंताचं नामस्मरण का करायचं, का ते एक मानसिक अवस्था आहे. आपण कुठल्या प्रकारचं काम करा, आपण मंत्री असू द्या, आपण बिझनेसमॅन असू द्या, काही असू द्या, आपण आंतरिक स्थिती ही शांती आहे की मी करतोय ती बरोबर आहे का, काही याच्यामध्ये काय माझं चुकतंय का, डुप्लिकेटपणा काय करतो का, मी काय फसवतोय का, कोणाचं मन दुखवतोय का, कोणा काय हानिकारक एकांत विकतोय का. ना आता आपण पाहतो ॲडव्हर्टाईजमध्ये, टॉक ऑन ॲडव्हर्टाईज इट बाय हर्मन हुक. एक मागच्या सिलेबसमध्ये पुणे विद्यापीठामध्ये SYBA हा चॅप्टर होता, अ टॉक ऑन ॲडव्हर्टायझिंग बाय हर्मन हुक. तर ते हर्मन हुक नावाचे जे लेखक आहेत, ते एकदम जाहिरात करणारे असतात ना, त्यांना एकदम फटकारतात, चपकारतात.
अरे तुम्ही काय करतायत, वाटोळच करताय. ज्या गोष्टी, दोज थिंग्स आर द अननेसेसरी फॉर द ह्युमॅनिटी, यू आर फोर्सेस द ह्युमन्स टू परचेस दॅट थिंग्स. ज्या गोष्टी अनावश्यक आहेत, ज्या गोष्टीची मानवतेसाठी इतकी गरज नाही आहे, तुम्ही त्यांना काहीतरी डुप्लिकेट मुली आणून कुठल्यातरी प्रकारचं काहीतरी हे करून फनी म्हणजे अशा प्रकारचं काही इमॅजिनेशन करून हे करून ते करून त्यांना तुम्ही गळे उतरताय. ह्याचा फायदा काय? शेतकरी काहीतरी उत्पादन करतो आहे, दूधवाला दूध विकतोय, शिक्षक शिकवत आहेत, काहीतरी एखाद्या भाषेचं ज्ञान देत आहेत, कार्पेंटर त्याची कार्पेंटरी करतो असतं, सुतारकाम सुधार करतो, टेलर त्याचं टेलर करतो. पण तुम्ही असं क्रिएटिव्ह काय काम करत आहात? जाहिरातदारांना जर आपण प्रश्न विचारला तर काही नाही. ज्या गोष्टी अनावश्यक आहेत आपण पाहतो. ह्या कलियुगामध्ये, सध्याच्या काळामध्ये, मॉडर्न युगामध्ये टी व्ही आहे, आपण साधं जेवत असताना कशा प्रकारच्या समोर ॲडव्हर्टाईज येतात की त्याची काही गरज नसते. आत्ता कुठं हे कोरोना झाल्यामुळं सरकार आपलं कुठंतरी जागं झालं आहे आणि व्हिटॅमिन्स, फळं खा, चांगल्या व्हेजिटेबल्स खा, हे आत्ता कुठं सांगायला लागले. दूध प्या, स्वच्छ हात धुवा, पाय धुवा. आणि अगोदर आपली संस्कृती ते सांगत होती ना, अरे बाळा, अरे मानसा, तुला जर जेवण करत असते ना तर बूट बाहेर काढ, चप्पल बाहेर काढ, स्वच्छ हात धो, पाय धो, शांत बस आणि जेवण अन्न ग्रहण कर, की ज्या प्रकारे बाहेरचे जंतू तुझ्यामध्ये जाणार नाहीत. पण आपण ते नाही, आपण मॉडर्न शिकलेलो आपण फटकारत जातो आणि कुठंतरी अंधानुकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण हे अखिल मानवजाती हे दुःख, हे हानिकारक असतं. आणि ज्याला खासच सुख पाहिजे म्हणजे परमात्मा पाहिजे, तर परद्रव्य, परान्न, परनारीचा विटाळ करावा लागतो. मानावा आढळ परमार्थी. आणि हे ज्याला परमार्थ करायचं ना त्याला आढळ मानावा. निर्मळा मने हाची परमार्थ. आणि हाच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही आहे. किंवा तुकोबराय म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, कनक कांता नये चित्ता तोची परमार्थी पुरता. म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये सारखं पैसा नसतो, जनसेवा असते, दुसऱ्यांना काहीतरी द्यावं, सारखं माइंडमध्ये पैसा नसतो. कनक कांता नये ज्याची चित्ता तोची परमार्थी पुरता. जनतोची जनार्दन एका जनार्दनी भजन. आणि जन तोच जनार्दन आहे. अब देवळामध्ये देव कुठं आहे? पंढरीच्या पांडुरंगामध्ये असेल, मस्जिदमध्ये अल्लाह असेल, अरे हे कुठं आहे? हे जनतोची जनार्दन हा सगळ्यामध्ये नटलेला आहे. झाडाझुडपाने नटलेला आहे, हे मनुष्यामध्ये नटलेला आहे, प्राण्यामध्ये नटलेला आहे. जनतोची जनार्दन एका जनार्दनी भजन. आणि हेच भजन आहे. मी कुठल्या प्रकारचं कर्म करत असेल ते मी हे जनार्दन बघूनच कर्म केलं पाहिजे. आणि एका ठिकाणी नाथ महाराज सुद्धा म्हणतात, मूळ नाशाशी कारण कनकानी श्रीदान, जो न गुंथे ते सर्वता त्याचा परमार्थ पुरता. मूळ नाशाशी कारण. आणि आपल्या जर पर्सनॅलिटीसाठी किंवा आपल्या सगळ्याच्या नाशाची दुःखाची कारण काय असेल तर पैसा आणि स्त्री आहे. पैसा जरूर असावा, पण हे उपजीविकेचं साधन आहे. तुम्ही मोठे बिझनेस करत गेलात की एक समाजोपयोगी ऑटोमॅटिक तुम्ही मोठे होतात. तुम्ही एका प्रकारचं कार्य करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे झाले. आज ते एक देवत्व म्हणून आपल्यासमोर आपण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, कारण त्यांनी समाजासाठी त्याग केला. त्याग हे आपल्या संस्कृतीचं एक अंग आहे. आज त्यांच्या पत्नी रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना 2.5-3 वर्षे 4 वर्षे तिकडं इंग्लंडमध्ये पदवी घेत असताना ते घरी नाही आले. मग आमची शिकलेली एखादी असती कुठंतरी काहीतरी विद्यापीठातील प्रोफेसर कुठं पाश्चिमात्याचं काय पुस्तकं काय याड्यासारखी केली असती तर इकडं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 5-5, 6-6 किंवा आम्ही असं करत बसलो असतो. पण त्यांनी काय त्याग केला आणि मी त्याच्यातून मोठं होत असतं. हे पैशाच्या पाठीमागं लावून, कांताच्या पाठीमागून कोणी मोठं होत नाही आणि सुखही भेटत नाही. म्हणून मूळ नाशाशी कारण कनकाने श्रीदान, जो न गुंथे ते सर्वता त्याचा परमार्थ पुरता. ज्या सुखा इच्छा आहे त्याने एकांत शिरावे. आणि ज्याला सुखाची इच्छा आहे ना, उगा कुणाची नोंदी, कुणाची सुद्धा हे ना असं केलं त्यानं तसं केलं, अरे तू काय केलं, आपण काय करतो, मी काय करतो, हे आपण एकांतात राहून चिंतन करावं. आणि आपलं कर्म आपण असं जे संतांनी सांगितलेलं आहे, जे महान पुरुषांनी सांगितलेलं आहे तशा प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा वाचन करावं रोज 5-10 मिनटं, अर्धा तास त्याच्यासाठी आपण वेळ द्यावा. आणि आपण कुठं चुकतो का, झोपताना सकाळी उठल्यानंतर त्याचं थोडंसं चिंतन करून आपण आपल्या जीवनामध्ये हा जो परमार्थरूपी आनंद आहे, हे परमार्थरूपी जे महाधन आहे ते आत्मसात करावं. आणि अशा प्रकारे जर आपण थोडं आत्मसात करू लागलो तर आपण हे परमार्थ होतो. याचं काही दुसरं काही करायची गरज नाही. हे प्रकारचं ज्ञान आहे ते फक्त अनुकरण करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते वापरायचं आहे, त्याचा यूज करायचा आहे. आणि आपली मनाची अवस्था अशी झाली ना, मग बस संसार सगळा आपल्याला दुःखरूप होत नाही. अवघाची संसार सुखाचा करेना, आनंदे भरीन तीही लोके.
जाईन गे मायत या पंढरपुरात. माऊली हेच प्रतिज्ञा करतात ना, की मग हा सगळा संसार, हे सगळा प्रपंच मी सुखमय करेल. आणि आपण काय करतो, आपण ह्या संत साहित्याकडे किंवा संतांच्या गाथेकडे, अभंगाकडे, नाही हे म्हातारपणी करायचं काम आहे, नाही नाही नाही, हे तर खरं तारुण्यामध्ये केलं पाहिजे. आपल्याला जर आपल्या देहाची नश्वरता समजली तर आपण वाईट कर्म कशाला करू. कुठंतरी आपण दिवस दिवस ते क्रिकेट, अरे ते कमवताय, तू काय करतो, घरचं खायचं आणि दुसऱ्याचं बघायचं, आपली प्रोडक्टिव्हिटी काय आहे. आणि संत काय सांगतात तो, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पिता आदरे त्याची सेवेसी लोन की जे. अरे आपल्या आई